मी अश्विनी किचन यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत थंडगार सरबत म्हणजेच मिल्कशेक। गॅस पेटवला, आपण कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाली, आपण त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकूया। दोन तीन पळे आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये। कशासाठी ते मी तुम्हाला नंतर सांगते। गाईचं दूध घेतलेलं आहे, अजिबात त्यामध्ये पाणी टाकलेलं नाहीये मी। कमी गॅसवर आपण दूध ठेवायचं आहे। दूध गरम होते तोपर्यंत आपण ज्या वाटीमध्ये आपण दूध काढून घेतले त्या वाटीमध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकायची आहे। वाटीमध्ये दूध काढून घेतले ना, त्याच्यामध्ये आपण आता हे 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकूया। व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे मी। छान आता मिक्स करून घेऊया। त्याच्या गुठळ्या बनतील ते आपण मोडून घ्यायचं आहे। छान व्यवस्थितरित्या आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। दूध गरम झालेलं आहे, आपण अर्धी वाटी खडी साखर घेतलेली आहे। खडी साखरने एक छान चव लागते, पण याच्यामध्ये या दुधात टाकून देऊया। खडी साखर नसेल तर तुम्ही साखरही घेऊ शकता। अर्धी वाटी साखर टाकायची। आता आपण ढवळून घेऊया। खडी साखर करून आपण वितळून घेऊया। खडी साखरने एक वेगळीच चव लागते। खडी साखर आपली वितळली आहे। आता आपण याच्यात कस्टर्ड पावडर टाकूया, जे आपण दुधामध्ये मिक्स केली होती। थोडं थोडं करून टाकायचं आहे या पद्धतीने, म्हणजे गुठळ्या होणार नाही। अशा पद्धतीने तुम्हाला हे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। 5-7 मिनिटं छान शिजू देऊया कस्टर्ड पावडरला। दुधाचा कलर बघा, रंग बघा कसा चेंज झाला आहे। दूध आपलं घट्टसर झालेलं आहे बघा, छान रंग आलेला आहे। आता आपण हे गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड करायला ठेवूया। 500 ग्रामचा मी खरबूज घेतलेला आहे, तो आता मी मधून कट करते। खरबूजचे असे 2 भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला। खरबूज तुम्ही पिकलेला घेऊन या, पिवळसर असा। चला मग अर्धा लिटरला अर्धा खरबूज आपल्याला पुष्कळ झाला। आपण याचे बिया काढून घेऊया। अशा पद्धतीने तुम्ही बिया काढून घ्या। सालपट जरा जाड असल्या कारणाने थोडं जास्तच काढायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही काढून घ्या। हे बघा, अशा पद्धतीने मी खरबूजचं सालपट काढून घेतलेलं आहे पाटचं। आता आपण हे किसणीने किसून घेऊया। किसून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीने सर्व आपण किसून घेऊया। एका भांड्यामध्ये आपण हे थंड झालेलं दूध टाकूया। कस्टर्डच्या दुधामध्ये आपण आता किसलेला खरबूज टाकणार आहोत। सर्व आपण एकत्र करून घेऊया। सब्जाच्या बिया मी भिजवून ठेवल्या होत्या, अर्धी वाटी याच्यामध्ये आपण टाकूया। काही बर्फाचे तुकडे टाकूया। छान आपलं सरबत तयार झालेलं आहे। उन्हाळ्यासाठी स्पेशल आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी तुम्ही घरी करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।